पनवेलची खाऊगल्ली एक्सप्लोर करूया। किती वर्ष झालं असतील खाऊगल्लीला? 9 वर्ष। आणि तू धंदा 16 वर्ष आधीपासून। स्पेशल काय आहे तुमचा इथं? रस्सा पाहिजे तर अच्छा गावंत थँक्यू। काय पनवेल खाऊगल्ली बाई 40 रुपयामध्ये आवरे क्वांटिटी मध्ये मंचुरियन येतात, म्हणजे व्हेज मध्ये पण पक्का ऑप्शन आता असं मनात समजलं। वाह काय टेस्ट आहे भाई, गरम गरम ऐसा घशान जाते ना, और मजा येते। वाह तूच बनव एकदम बेस्ट तुझा कोणता तरी पाइनएप्पल। 25 रुपया नवरा भारी ज्यूस भाई। हेलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ब्रँड न्यू ब्लॉग। हॅलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये। शनिवार आणि श्रावण सुरू झाला पाहिजे, तर 4 रविवारी तुम्हाला फक्त व्हेजच गल्या बघायला भेटतील। तो आता आपण आलो पनवेलला, न्यू पनवेलला खाऊगल्लीमध्ये जाया। मी कॉलेजला होतो ना, सिकेटीला या मागत होतो। कांठिया कॉलेजच्या समोरच खाऊगल्ली आहे, तिथे आलो कारण सिकेटीला होतो तेव्हाच्या आठवणी आहे। तर जाऊन ती पण एक्सप्लोर करूया। आता कशी आहे, कसं आहे, अजून काय काय भेटते त्या लई गोष्टी भेटतात। मिसल पाव पासून इडली, अजून ज्यूस बीस लई प्रकारचं काही ना काही असतं। जाऊ तया आणि एक्सप्लोर करूया व्हेज मध्ये। आज शनिवार पण आहे आणि श्रावण सुरू झालाय आणि मी पूर्ण श्रावण मध्ये नॉनव्हेज नाही खाणार। तो चला आता जाऊ पनवेलची खाऊगल्ली एक्सप्लोर करूया। ही खाऊगल्ली आहे आणि रस्ता आहे चप्पलच्या दुकानाच्या बाहेरशी। तो पहिला तर या चायनीजचं दुकान आहे। सकाळ सकाळ कोण चायनीज खायला, तर 11:30 वाजलं। तर चायनीज मध्ये आवरा ऑप्शन आहे व्हेज आहे, प्युअर व्हेज आणि चाय। काय बोलता, बरं आहे ना? आम्ही कॉलेजला होतो तो यावचो, हा आठवण आहे का? तेच बरं, पनवेलची खाऊगल्ली बरं दाखवूया आपण। बरं मी व्हिडिओ बनवतो ना। काकाचं दुकान कौशी आहे माहिती आहे का? मी कॉलेजला होतो 5-6 वर्ष आधी कौशी। आणि तू किती वर्ष झाला आहे करता? टोटल 16 वर्ष झाले ना, म्हणजे 16 वर्षापासून ही गल्ली चालू आहे। किती वर्ष झालं असतील खाऊगल्लीला? हा 9 हा 9 वर्ष। आणि तू धंदा 16 वर्ष आधीपासून। पहिले रस्त्यावर होता का? अच्छा, ज्यूस नंतर पिऊ, पहिला खाऊन घेऊ काहीतरी। काय आहे? मिसळ पाव आहे, वडापाव आहे, समोसा पाव आहे, पॅटीस आहे, वडा रस्सा, समोसा रस्सा, मिसळ पाव घेऊ का? काय स्पेशल काय आहे तुमचा इथं? सगळा मिसल ना? एक मिसल आहे, एक मिसल। सकाळी किती वाजल्यापासून चालू असतं आपलं दुकान? 7 वाजता 7 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत। अच्छा, आम्ही कॉलेजला होतो तेव्हापासून येतोय। किती रुपयाला आहे मिसल पाव आपली? 60 रुपयाला। ओके, मिसल पाव मध्ये बघू शकता गाईज घरशी। त्यासाठी मी काही खाऊन नाही आलो, सकाळचा नाश्ता करायला बरा डायरेक्ट खाऊगल्लीनच जाऊ। आणि मिसल पाव घेतली मस्त। मिसल पाव सोबत 2 पाव आलं, टेस्ट करून बघू आता। कांदा बिंदा टाकून लिंबू मारके, हा भूक लागलेली, चौथ लागलच चांगली, एक नंबर असं। सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत खाऊगल्ली चालू असते बहुतेक। बादशाह पहिले आम्ही कधी खावतो 8-8 पाव खावतो, 8-8 पाव। वडा उसल मिसल पाव एक नंबर ना। या साऊथ इंडियन पण फूड होता पण तो बंद आहे आज। हा मजा आली। आता प्रथम ना मी खातोय पटपट आणि दुसरा काहीतरी ट्राय करू अजून। काय बोलतो भाई? मिसल पाव मध्ये आहे ना प्रॉपर असं मूग वगैरे गाठे आहेत। गुड, भूक पण लागली तर अजून भारी लागतं। मिसल पाव मध्ये आहे ना एक गोष्ट भारी आहे, रसा अनलिमिटेड आहे, कारण तर रसा नांदू आज म्हणजे क्रेझी फूड। हा डाएट उद्यापासून करी, सोमवारपासून। आता शनिवार आहे आणि उद्या संडे बिंडे। आता श्रावण महिन्यात काही टेन्शन नाही, पूर्ण महिनाभर असं मनांशी नाही वाटणार का मना काही खायला पाहिजे। मनांशी पकडला ना तर मजेदार असा श्रावण रस्सा पाहिजे तर अच्छा गावंत थँक्यू। काय आताच विषय निघलेला रश्याचा ना, रसा पाहिजे तो आला। अरे वा, रसा टाकला वरती, मजेदार असा रस्सा बोललेला आहे मी। रस्सा पाव आणि मिसल सुंदर स्वतः ना दिला बाई, थँक्यू। काय पनवेल खाऊगल्ली बाई। आता मिसल पाव वगैरे सगळा तो बघला तुम्ही। आता या समोर आलो चायनीज पण आहे। चायनीज मध्ये अवरा प्रकारात आपल्याला पुढे पण चायनीज आहे, आया पण चायनीज आहे आणि साऊथ इंडियन बंद आहे। आपल्याला मंचुरियन खावं लागेल, जास्त काही नाही खाऊ शकत कारण सकाळ झाली। मिसल खाली बस, एक ग्रेव्ही मंचुरियन बनव, ग्रेव्ही मंचुरियन।
किती वर्ष झालं तुमच्या दुकानाला? या 17. खाऊ गल्लीला 9 वर्ष झाली का? पहिल्या रस्त्यावर होता बाया? अच्छा. चला आता आपण ग्रेव्ही मंचुरियन घेतलाय सुंदर असा चटणी 40 रुपयामध्ये. अवरेज सुंदर डिश तुम्ही बघू शकता. कॉलेजला होतो तो वाटाचा कवा राईस भेटेल खावाला, कारण तेव्हा पैसे कमी असायचं. आता सगळा घेऊ शकतोय पण आता भूक कमी आहे असा विषय आहे. पहिले कसा मोजकं पैसे घेऊन कॉलेजला यावाचा आणि क्लासला खावाला पैसे कमी राहायचं ट्रॅव्हल वगैरे करून. आणि ती आठवणच लय हार्ड आहे. आया सगळे आम्ही खावायचो इडली बिडली सगळा. तर लास्टला ज्यूस पिऊन डायरेक्ट घरा कॉलेज बंक करून. असं तुम्हाला वाटतं म्हणून या करायला लागतं. शिका नाही तर या करायला लागेल, खावायला लागेल तुम्हाला. चायनीजचा टेस्टचा हार्ड असतं नाही का? वा. हा 40 रुपयामध्ये अवरेज क्वांटिटीमध्ये मंचुरियन येतात. आणि व्हेज हा प्युअर व्हेज गल्ले आहेत. म्हणजे व्हेजमध्ये पण पक्का ऑप्शन आता असं मनात समजलाय, कारण ताई आल्यावर सगळ्याला टेस्ट आहे आणि ऑप्शन पण पक्कात. नाही तर नॉनव्हेजच पाहिजे असं नाही, व्हेजमध्ये पण आपण पक्का काही ना काही टेस्टी खाऊ शकता. तर येतं काहीच नाही असं. जेवणाच्या टाईपमध्ये बघू काय असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा. व्हेज अजून काय चांगला भेटतंय? स्ट्रीट फूड काय चांगला भेटतंय सांगा व्हेजमध्ये? पनीर बिनीरचा नेक्स्ट संडेला ट्राय करायला. वाह काय टेस्ट आहे बाई. गरम गरम ऐसा घशान जाते ना, अवरी मजा येते. वाव. चायनीज खावालाच मजा येते, पण कसं आहे तेवढा हेल्दी नसतं ना चायनीज, त्यामुळे कमी खात जा. आम्ही फक्त व्हिडिओ पुरता खात जाऊ, आता बाकी टाइम नाही खाणार असं तुम्हाला वाटतंय. पता त्याला रात को 12 बजे चायनीज मागायला कार. ऍक्च्युली चायनीज तेव्हा गरज लागेल तेव्हाच का, टेस्टसाठी. जास्त खाऊ नका, सवय लावू नका. जेवण आहे असं समजून कवा खाऊ नका, कारण तर आजकाल हेल्थ इश्यू होतात माहित आहे ना तुम्हाला. तर जिमला जा माझ्यासारखा हप्त्यातून एकदा. इथं काकाचा पण सेम स्टॉल आहे. कोणता कोणता फ्लेवर आहे काका? पायनॅपल आहे, मँगो आहे, स्ट्रॉबेरी आहे, रोज आहे, चॉकलेट आहे, काला खट्टा, जिरा, कोकम, लिंबू. तो समोर लावलाय तुम्ही बघू शकता. एक नंबर. हा कामाचे पैसे घ्यायला लागतील. घ्या घ्या घ्या. हा नाही नाही ते काय कामच आहे आपलं. करा थोडं. नेक्स्ट टाइम घ्या नक्की. चालेल. आणि आमच्यासाठी आता ज्यूस बनवता पायनॅपल ना, बेस्ट असेल तो बनवा. बेस्ट पायनॅपल बेस्ट आहे ना. चालेल. पायनॅपल एक आणि एक आकाशी पण एक ज्यूस घेतो. ज्यूस बनव एकदम बेस्ट तुझा कोणता तरी पायनॅपल. याची काय प्राइस आहे? 25 रुपये. ओके. मजेदार. काका मस्त आहे. दोन्ही कंपॅरिझन करू का? सेमच आहे. मजेदार. यो भारी वाटतंय पिवाला, म्हणजे काही खाऊन झाल्यावर ज्यूस पिवाची मजा तुटली. 25 रुपया नवरा भारी ज्यूस बाई. फ्रीज आहे एक नंबर 25 मध्ये. त्यानं दूध असतं प्रॉपर दूध अजून सिरप, पायनॅपल सिरप. ओके. किसलेला पायनॅपल पण त्याच्यामध्ये टाकतो. ओके. पायनॅपल फेमस आहे पक्का, तर तुम्ही पायनॅपल ट्राय करा पहिला. पूर्ण दिवसामध्ये या बोलतं 1000-1500 माणसं म्हणजे नाश्ता करायला येतात पूर्ण खाऊ गल्लीमध्ये, अलग अलग ठिकाणी. हा म्हणजे टोटल सगळे एरियामध्ये 1000-1500 दिवसामध्ये माणसं आहेत. धंदा फुला वाटतं तुमचा. करा सोय करा. चला. चला काका धन्यवाद. मस्त वाटलं भेट. येऊ परत कधीतरी. चला चला काका बाय बाय. चला मस्त. तुमच्याकडं पण ते सेम ना काय? मिसल पाव, फक्त मिसल पाव आणि भजी वगैरे. हां हां ओके मस्त. चला काका बाय बाय. मस्त वाटला. फायनली आमचा खाऊन झाला, नाश्ता पण केला. एकदम सगळ्या गोष्टी तर नाही खावायला भेटल्या, बट मजा आली. काय मजा आली. एकदम प्रॉपर असा खावाला आहे. एकदम जास्त पण नाही. व्हेजमध्ये हात व्हरायटी आणि ज्यूस पिऊन लास्टला जी मजा आहे ना, त्यासाठीच मेन आल तुम्ही एक्सप्लोर करायला, कारण तर ज्यूस आहे भारी भेटतं आणि बाकीच्या गोष्टी तर नॉर्मल असतात, पण त्यांना पण टेस्ट एक नंबर आहे. मिसल पाव पण भारी होते आणि मंचुरियन पण काकाचा म्हणजे एकदम फ्रेश, एकदम प्रॉपर. तर चायनीज आहे, इंडियन वडापाव. हा इंडियन आहे. इंडियनच बोलतात ना त्याला, काय बोलतात? मी फूड ब्लॉगर नाही आहे, तर तुम्ही माझ्या घरची अपेक्षा ठेवू नका. मला फूडचा सगळा माहिती असेल. मी फूड ब्लॉगर नाही आहे, बट असं नवीन काहीतरी ट्राय करतो. साऊथ इंडियन पण फूड असतं. इडली डोसा ते आज नव्हता, बट ज्या काही होता त्या मजा आली खावाला. अजून तुम्ही जागा सांगा जेणेकरून आम्ही त्या जाऊ आणि एक्सप्लोर करू. सध्या तरी व्हेज सांगा, कारण तर व्हेज मध्ये व्हरायटी आम्हाला माहिती नाही जास्त काय काय आहे. आपण ट्राय करूया अजून नवीन जागा शोधण्याच्या. आता ही खाऊ गल्ली तर पनवेल या एरियामधले सगळ्यांना माहिती आहे. आम्ही कॉलेजला यावं म्हणून माहिती आहे, बट अजून दुसरे साईडची जर तुम्ही पनवेल मध्ये कधी आलात न्यू पनवेलला, तर एक बेस्ट ऑप्शन आहे खावाला जो व्हेज
पाहिजे असेल प्रॉपर, त्याला नाश्ता बिष्टा करायचा असेल तर एकदम प्रॉपर आहे. स्ट्रीट फूडचा आपला जो आहे तर स्ट्रीट फूड जास्त ट्राय करायचा आणि कधी काली हॉटेल पण एक्सप्लोर करू. तुम्ही कोणता चांगला काय असेल खाण्याचा स्पॉट सांगा. आणि तुम्ही लवर बिवरच्या बरोबर पण येऊ शकता जर तुमच्या घरा माहित असेल तर. नाही तर सगळ्यांना दिसतील खावायला येईल त्याला कोणला. खाऊ गलीच्या बाजूलाच गार्डन आहे. आता गार्डनची हालत आवरी का शेत लावल्यासारखं वाटतं, आवरी दारावरली. तो ब्लॉग एंड करूया आपला खाऊ गलीचा. कसा वाटला ब्लॉग तुम्हाला सांगा आणि मनात मजा आली. ऐसाच काही ना काही खात राहू, ऐसा भाऊ एक दिवस ना ऐसा चालायला का. सो चला ब्लॉग एंड करते. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल प्लीज लाईक करा, कमेंट करा, प्लीज सजेस्ट करा, जेणेकरून आम्ही त्या जाऊन मस्त विजिट करू, अजून नवीन नवीन फूड खाऊ, नवीन डिश सांगा, नवीन डिश जी ट्राय केली पाहिजे आम्ही. तो चला बाय बाय, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय. उद्याच्या नाही, हल्ली ब्लॉग मी असं गॅप घेऊन टाकते तर मला वाईट वाटतं. आता टाकील रेग्युलर. बाय.